तुम्ही दिसणार नाही, आता तुम्हाला दिसायला पाहिजे तर घ्या. नाही आम्हाला दिसायलाच नाही. टेबल घेऊन खेळतो इकडे. ते छान आहे. आज आपल्याकडे ना 3 नवीन चेहरे आहेत. 4 आहेत नवीन चेहरे. अरे हे पण तुमच्याच वैशिष्ट्याचे. मी तिघांचं क्रेडिट केलं होतं. एक लक्षात घ्या, दिलासा विरंगुळा केला, पण याचं उद्दिष्ट एकच आहे, ज्येष्ठांचं आनंदी व समाधानी जीवन. त्याच्या पलीकडे आपलं उद्दिष्ट नाही. 6 वर्ष ही ऍक्टिव्हिटी चालू आहे. पहिले 2.25 वर्ष तो कॅमेरा तुमचा आवाज घेणार, माझा नाही घ्या. पहिले 2.25 वर्ष आपण फिजिकली भेटत होतो आणि अशा छोट्या आकड्यात नाही, दररोज सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार वेळ लागल्यासारखं आणि 60-70 जण. सोमवारी गाणं, मंगळवारी व्यायाम आणि फिजिओथेरपी, बुधवारी कराओकेवरची गाणी, गुरुवारी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, बुधवारी दुपारच्या नंतर ऑर्केस्ट्राची प्रॅक्टिस आणि अशा सगळ्या गोष्टी होत्या. शनिवारी आपण वेगवेगळ्या फिल्म्स दाखवायचो आणि शुक्रवारी एक कार्यक्रम असायचा सगळे एजंट म्हणजे बाहेरचे. त्याच्यानंतर कोविड आला. कोविडमध्ये आपण दुसऱ्याच महिन्यापासून एप्रिलपासून सगळ्यांना ऑनलाईन झूमवर घेतलं आणि हा आकडा एक दिवशी 84 होता. आमचे ढाके काका 90+ वर्षाचे वगैरे असे सगळे होते. कोविडची 2.25 वर्ष गेली. त्याच्यानंतर आमच्या हातातला तो हॉल गेला आणि त्याचा आपण 40,000 प्रमाणे 1 वर्ष फुकट भाडं करतो आपण. म्हणजे आपल्याला मदत मिळत होती, पण ते फुकट गेलं. पण एका दुसऱ्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनला गेलं ज्याला जननी आहे. आणि आता आपण दर गुरुवारी इकडे भेटतो. महिन्यातून एकदा थेट भेट गणपती मंदिरला भेटतो आणि 1 आठवडा आड आपण 10 कार्यक्रम ऑनलाईन करतो. ऑनलाईन झूमला हे बरोबर नाही, तुम्ही अजून जॉईन झाला नाही. तुम्ही वा गडकरी ताईंना सांगा, हां तुम्हाला हवे तितके इथे मार्गदर्शन करणारे आहेत. प्रत्येकाने व्हा. आपण लांब नाही राहायचं, हे तरुणांचं काम नाही. कारण कोविड सुरू झाल्या वर्षातही आपले एक तरुण ट्रस्टी आहेत, त्यांनी मला दम दिला. काय चाललंय खानोलकर, कामा सगळ्यांना ऑनलाईन. मी म्हटलं हे काय सांगताय, हे शक्य आहे का? मी होतो ॲक्वेंटेड झूमला. परत 2 दिवसांनी फोन आला त्यांचा, काय करताय काका, घेताही गेले सगळ्यांना. आणि आपण मग ते घेतलं. त्यामुळे त्याचं क्रेडिट खरोखर वर्षाताईंना जात आहे. पण कोविडचे 2.25 वर्ष आमच्यातलं कोणी कधी बाहेर गेला नाही, तरी त्यांनी प्रत्येक दिवस आनंद घेतलेला आहे वेगवेगळा. आणि इथे आपल्याकडे फी म्हटलं तर कसलीच नाही आहे. कोणी अध्यक्ष नाही, कोणी सेक्रेटरी नाही, कोणी ट्रेझरर नाही, कोणी कोणाचे पैसे घेतं सुप्रियाताई, पण त्याचं योग्य हिशोब ठेवतं. आता ट्रिपचे पैसे घेण्याचं काम ते करतात. तर आपल्याकडे वर्गणी नाही आहे. परंतु आपण जो महिन्यातून एकदा गणपती मंदिरचा कार्यक्रम करतो, इथे आपल्याला पर माणशी 60-70 जण असले तर 1,200 रुपये खर्च आहे. पण ते पण आपण तेवढे घेत नाही. पहिल्या 6 महिन्याला 600 रुपये घेतो आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या महिन्याला आपण 50 रुपये महिन्याप्रमाणे घेतो. बाकीचा खर्च आपली संस्था करते. इकडचं भाडं आपण त्याच पैशातून भरतो. त्यामुळे फी नाही आहे तुला, ती फक्त थेटभेटसाठी वर्गणी आहे. पण थेटभेटला समजा घ्यायचं नसेल तर इकडे आणि ऑनलाईनसाठी 0 पैसे आहे. सुरुवातीपासून कसलीच फी नव्हती, मध्ये नव्हती आणि आता पण. हां एवढी तुम्हाला वाईट सांगितली. आता मी स्वतः लाईफ कोच आहे. 22 वर्षापासून मी सिनियर सिटीजन्सवर आनंदी व समाधानी जीवनासाठी अनेक वर्कशॉप्स घेतो.
1.5 तासाचे, पावणे 2 तास. त्याच्यात एक लक्षात आलं की सिनियर सिटीजनचं डोकं जेव्हा रिकामं होतं किंवा त्याला थोडा तरी रिकामा वेळ मिळतो तर ते निगेटिव्हिटीत जातं. कोणाबद्दल काही विचार करणं, स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करणं त्याच्यात जातं. तर जेव्हा मनुष्य बिझी असेल की मला ह्याच्यानंतर हे करायचं आहे, त्याच्यानंतर ते करायचं आहे, सोमवारला गाणं म्हणायचं आहे, मंगळवारला 2-3 गाणी वाजवायची आहे, शामराव कातमी नव्हता, सॉरी बुधवारी 3 गाणी वाजवायची आहे, मंगळवारला ड्युएट्स म्हणण्यासाठी चढावड चालते, आपल्याकडच्या 12 जोड्या. पण मला सांगायला आवडेल नवरा बायको ड्युएट म्हणणारे आपल्याकडे 6 तरी जोड्या आहेत, 6-7. ही एक नव्याने जॉईन झालेली जोडी आहे. तुम्ही गॅप का केली मध्ये गॅप का केली? नाही म्हणजे मी जोड्यात म्हणतो आणि तुम्ही तर आपण बिझी का राहायला पाहिजे ते ऐकतात. आई हा बिझी राहायला पाहिजे. आपल्याकडे आता ते अमेरिकेला आहे, डिसेंबरमध्ये येते, 80+ आहेत आपटे म्हणून आणि जयश्रीताई आपटेने मला एकदा फोन केला, हो खानोलकर काय लावलंय तुम्ही, सोमवारी गाण्याची तयारी करायची, मंगळवारी ड्युएट म्हणायचं, ते दोघे म्हणायचे, बुधवारी म्हणाले मला आणि जयश्रीला 2-2, 3-3 गाणी वाजवायची आहे ते, आणि गुरुवारी म्हणाले परत कराओकेवर गाणी म्हणायचे. काय लावलंय तुम्ही? म्हणाले प्रॅक्टिस कधी करणार? 4-4, 5-5 गाणी, 7-7 गाणी आपण बसवायची. ह्याचाच अर्थ आहे आपल्याला वेळ न मिळणं. काय स्मृतीताईने कालचा मेसेज वाचलाच नाही, आत्ताच वाचला दांडियाचा. तुम्ही टाकला ग्रुपवर गुरुवारी काय आहे म्हणून. आणि इथे आपण थोडं व्हेरिएशन देतो. आपल्याकडे असंख्य कवी आहेत, लेखक आहेत, त्यांची सादरीकरण ऑनलाईन पण असतात, फिजिकल असतात. मागच्या गुरुवारी आपण विडंबन घेतली होती, विडंबन. त्यामुळे येत राहायचं, स्वतः आनंदी राहायचं. एका कुटुंबात आहे समजायचं. स्मृतीताई आल्या नसत्या तरी आज तुम्ही या कुटुंबात होता. मी तुम्हाला आल्याला सांगितलं ना, नको येऊन देत त्यांना, त्या येणार मला माहिती होतं. त्यामुळे मी फक्त इंट्रोड्यूस का केलं, आपल्याला काही जणांना एवढा मेसेज गेला नसेल आणि ऐकते 4 जण आले, थोडं ब्रशअप होतं. आता आपण आजच्या ट्रेनर बरं मला ओळख करून देऊ दे, मी फक्त चमकतोय. ह्या मीनाताई सोनवणे, ह्यांनी बरेच वर्ष ॲक्टिंग फील्ड गाजवलेली आहे. असंख्य सिरियल्स, अनेक चित्रपट, ॲडव्हर्टिजमेंट्स वगैरे. पण त्या आपल्या ह्या प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख आहेत आणि त्यांनी मला परमिशन दिली म्हणून मी आज थोडं एवढं बोलतो. आणि सुप्रियाताई सावंत, हे सगळे काय आपल्याकडे कमिटी आहे, हे नाही पदं नाही आहेत, पण एक 4घांची कमिटी आहे. आज मला एक गोष्ट डिक्लेअर करून तुमचं मत घेणार म्हणून तुम्ही बाहेर देशातून येईपर्यंत आम्ही थांबलो होतो. पण आपल्या 4घांच्या नावामध्ये मला श्याम मेस्त्री यांना ॲड करायचं. कधी आपण काय काय डिसिजन घेतो. तुम्हाला माहिती नाही, हे मला किती टॉर्चर करतात. सर बुधवार काय इतक्या ठरवलंच पाहिजे, सर सोमवार आहे, मेसेज गेलाच पाहिजे. सुप्रियाताई तुम्ही असं का केलं? मान्य आहे ना. तर आणि थेटभेटचा कार्यक्रम आपण जो असतो गणपती मंदिरचा साधारण 1 महिना अगोदर ठरवतो. पुढच्या 20 तारखेला रविवारी, कारण आपल्याला शनिवार मिळालेला नाही आहे, 20 ऑक्टोबर पुढच्या म्हणजे या 20 ऑक्टोबरला थेटभेट होणार आहे. त्याचा प्रोग्राम ठरेल. आणि मुख्य म्हणजे आपण नलिनी आजींना बोलवलं आणि त्यांचा एक छोटेखानी वाढदिवस करा. परवाच्या वाढदिवसांना सगळे होते, चालता येईल असं, कारण आपण ते वाढदिवस करतो ना, तो काय होतो त्यांच्यासाठी आयुष्यभराची यूट्यूबवर साठवण असते. आपले जेवढे कार्यक्रम असतात आजचा धरून ते सगळे यूट्यूबवर जातात. ती हमाली मी करतो रात्री गेल्यानंतर
आपण रेकॉर्डिंग करतो. हमाल म्हणजे कोण? त्याच्या डोक्यावर सामान दिलं स्टेशनवरती, तो पळत 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 जाऊन त्याच्याकडे जायचं तिथे देतो, असा हात करतो, ती बिदागी घेतो, धावत धावत स्टेशनवर येतो आणि परत अशा गाड्या बघतो सगळ्या. प्रज्ञाताईला खूप हसायला आलं म्हणून मी हमालाची व्याख्या सांगतो. तसे ठीक आहे, येत राहायचं एकदम कम्फर्टेबल. हा, इथे तुम्हाला छान ग्रुप मिळेल, तुम्ही सगळ्यांनी येत राहायचंय. वा वा वा. पण आज काय नाही आपल्याकडे. या या आणखी एक तरुण आलेले, पण काळजी करू नका, हे ज्येष्ठ नागरिक आहेत. पूर्वीच तपासणी करून घेतली आहे, 4-5 वर्षापूर्वी घेतली आहेत. या शब्द अरे सगळे पिवळे आले, मी सोडून. बर, तर आपण इथे थांबतोय आता. माझ्या मनात काय आहे, साधारण ही रेषा आहे ना, ही किंवा ही, इथे सगळे 2 रांगेत असतील आणि तुम्ही थोडं पुढे पाठमोरे राहा, म्हणजे उजवा डावा पुढचा पाय मागचा पाय, आणि थोड्या वेळाने नितीन ठाकर येतील आणि मग आपण त्यांचा क्लास घेऊया. आधी नको, आधी ही प्रॅक्टिस घेऊया. त्याच्यानंतर संगीत खेळ घेऊ, म्हणजे विश्रांती मिळेल आणि परत जायच्या वेळेला एक 5-10 मिनिटं. कारण एक लक्षात घ्या, टिकताना थकणार नाही, पण नाचताना आपल्याकडचं असं आकडा आहे की साधारण आपण 8 ते 10 मिनिटाच्या वरती नाचू शकतो. म्हणजे आपण नेहमी काय करतो माहिती आहे, सगळे 30-40 जण नाचायला आले की मी तिकडून बघतो, त्याचे 4-5 झाले, एक जण जाऊन बसला की मग आपण त्याला बनवतो. तर तो साधारण एक 8 मिनिटाचा हे आहे. आणि नितीन भाई यांना वेळ पडतो, कारण तिथे आज कार्यक्रम आहे आणि ते त्यांना गायला लावलं. ठीक आहे, एक आणखी एक मला सांगायला आवडेल. मगाशी आपण एक अनाउन्समेंट केली की या दिलासा विरंगुळा केंद्राला कमिटी असं नाही, पण 4 जण आम्ही याची यंत्रणा बघतो, म्हणजे कधी कोणता कार्यक्रम काय वगैरे. तर त्याच्यामध्ये मीनाताई सोनवणे प्रकल्प प्रमुख, सुप्रियाताई सावंत, विकास पाटील, आणि ठरलं तर चालतं आणि सोडलं तर पळतो तो रवींद्र खानोलकर. खरंच सांगतो, कधी कधी मी माझ्या पूर्व अनुभवाप्रमाणे थोडंसं कदाचित आग्रह धरत असेल, पण हे सगळं पुण्या गोविंदांनी ऐकतात. आणि आज मला इथे अनाऊन्स करायचं आहे की 4 जणांची टीम आम्हाला कमी पडते, तर आजपासून या 4 जणांच्या टीममध्ये आणि शामरावाने ते मान्य केले. परत एकदा 1 मिनिट इकडे आवाज परत एकदा पहिल्यापासून नियम सांगा. इकडे उभे राहा आणि मी कॅमेरा थोडा बंद झाला होता, मी पुन्हा सांगतेय की 2 गट आपण काढलेले आहेत. एका गटामध्ये प्राणी किंवा पक्षी यांची नावं आहेत आणि ते प्राणी पक्षी कसे ओरडतात, आवाज कसा करतात, हे दुसऱ्या गटाकडे दिलेलं आहे. आणि हा समसमान आपण तिथे वाटण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात हा जो गट आहे त्याच्याकडे आवाज दिलेला आहे. आणि हा जो आवाज असेल, आता अशोक भवना ही किती पहिला नंबर आहे त्यांच्याकडे आलेली आहे, ते आवाज काढतील. तर त्यांच्या जोडीचा, आता समजा की कुत्रा आहे, तर भुभू भुभू असं त्यांनी कुंकून दाखवलं, तर कुत्रा कुठे किती कुत्र्याची असेल त्याने पुढे यायचं, दोघांनी इथे उभं राहायचं. मात्र वेळ घालवायचा नाही. चटकन आलं लक्षात आता सगळ्यांच्या?
नाही करू द्या, एक सॅम्पल म्हणून एकेकाने करूया, पण मग गोंधळ होईल. फॉर एक्झाम्पल ट्राय. हे फॉर एक्झाम्पल दाखवत आहेत. करा करा परत आता कळलं कुहू कोकिळा. आता हे काय केलं आपण की एकाच जोडीचं दिलेलं आहे, त्यामुळे लगेच ती कोकिळा आली आणि कुहू वाल्यानं पण कळलं कोकिळा कुठे आहे आणि त्यांना कळलं कोण आवाज कुहू करतोय. आता तसं नाहीये. आता सगळ्यांच्या हातात चिठ्ठ्या आहेत. प्रत्येकाने आपल्या हातातली चिठ्ठी प्राण्याची जी आहे ती चिठ्ठी किंवा त्यांचा आवाज आहे त्यांनी तो आवाज काढून दाखवायचा आहे. दोघं कंपॅनियननी भेटायचे. आलं लक्षात? सुरू करूया. 1 2 3. हो सगळ्यांनी एकदम. आता सगळ्या सर्कलमध्ये जोड्या. कोंबडा मिळाला. आता या जोड्या आलेल्या आहेत कुहू आणि कोकिळ आणि जोडीने उभ्या राहायचं. तसं सर्कलमध्ये सगळ्या जोड्या उभ्या राहायच्या. एकदा चेक करा त्यांनी काढलेला आवाज. एक सर्कल. आता तुम्ही थोडी गॅप सोड कॅमेरासाठी. सगळ्यांचा आता प्रत्येकाला जोड्या मिळाल्या. हे बेडकाच्या डाराव बेडूक नाही मिळाला. बेडूक खिशात कसा जाईल? जातो उडी मारून जातो ना. उडी मारतो तो कुठेतरी राहायला. हा घ्या बेडूक. सॉरी. आता झालं हे कळलं. आता जोडीने उभं राहायचं. जरा पुढे. प्रत्येक जोडीने पुढे जा. इकडे आहे कॅमेरा इकडे आहे. माधुरी तुम्ही दिसत नाही. इकडे कॅमेरा तिथे आहे. आपापल्या जोडीने उभं राहायचं आहे. आणि पहिला जो पक्षी किंवा प्राणी असेल त्याने आपलं नाव सांगायचं. त्याने नाव म्हणजे मी कावळा किंवा चिमणी असं बोलायचं की जो पार्टनर आहे तो आवाज काढून टाकतो. त्यामुळे कळेल ना चिमणीचा का कावळ्याचा आवाज आहे. कुणाची तुझ्याकडे चिठी आहे का? कोकिळ. गुड. व्हेरी गुड. गाढव. छान प्रयत्न केला. बेडूक. पहाटेचे 5 वाजलेले आहेत. कोंबडा.
आधी नाव सांगा. हा प्राणी, हा गाय. हम्मा 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 हम्मा. गाय हमरायला लागलेली आहे. गाय हमर. चिमणी. सुंदर सुंदर सुंदर. बकरी. छान 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 छान. पोपट. अरे वा. मिठू मिठू सगळं ना पोपट काही म्हणू शकतो. काय शामराव आज कुठे गेला होता? कावळा. काव 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 काव. कावळे 15 दिवस येऊन येऊन. कुत्रा. भू 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 भू. मनीभाऊ. म्याव 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 म्याव. सुंदर सुंदर सुंदर. छान छान छान. मस्त. आणि एक दुसरा गेम होता पण आता वेळ झाला आणि दमलाय, त्याला जरा धावपळ आहे. नेक्स्ट टाइम आपण बोलूया. कारण हा गेम आवडला का सगळ्यांना? हा आवडला. काहीतरी नवीन छोटंसं. कोणालाही गाढव बनायला नाही लागलं, फक्त आवाज काढायला लागला. तो चिट्या परत त्या लिहायला खूप मेहनत करते म्हणायचं. त्या ते घरी जाऊन वेगळं करतील. कोणाला उठक बैठक काढायची असेल तरी चिठ्ठ्या खाली पडते तर उचला. अरे दिल्या का सगळ्यांनी चिठ्ठ्या? खिरापत वाटायला सांगा.